मनोज जरांगे पाटील या उपोषणाला सगळ्याचा बसलेले तुम्हाला आहेत. ते मागणी करतात. तणाव त्यांच्यासोबत इतरही नमस्कार. कुटुंबीय- नाही, पण या इतरही सगळ्या कुटुंबीय- आरोपांचा तुम्हाला त्रास झाला, पर्सनली त्रास झाला, ज्या पद्धतीनं मीडिया ट्रायल झालं, आरोप झाले तुमच्यावरती, याने तुम्हाला एक लक्षात घ्या, वैयक्तिक- एक लक्षात घ्या. ज्या वेळेस व्यक्तिगत तुमच्यावर कुठलेही खोटे आरोप होतात डायरेक्ट तुमच्यावर येतात. आणि तुम्हाला जर लहान मुलं असेल आणि ती जर तिसरीला शाळेत जात असेल ना, तर त्या मुलीला तिच्या मित्र आणि मैत्रिणी काय म्हणत असतील याचा विचार करा. मानसिक जे त्रास- आरोप करतायत मानसिक जे आरोप त्रास- करतायत ते महायुतीचेच आमदार या सगळ्यामुळे आहेत. जे आरोप करतायत ते सत्तेतलेच आमदार आहेत, तुमचेच सहकारी आहेत. त्यामुळे सर्वात जास्त महत्त्वाचं इसीलिए तो बात में दम है. मनोज जरांगे पाटील अडचणी काय तुमच्या, कारण राजीनाम्याची थेट मागणी होती तुमच्या. माझी राजीनाम्याची मागणी कुणी आतापर्यंत केलेली नाही. माझं म्हणणं आहे की मी राजीनामा द्यावा की न द्यावा, मी प्रथमदर्शनी दोषी आहे की नाहीये, द्वितीयम दर्शनी मी दोषी आहे की नाही आहे, याबाबतचं सर्वस्व जे काय आहे ते आदरणीय मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करा.